नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना फॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे. 3 नोव्हेंबर आनंदाची बातमी. अचानक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे. कारण की काल आपल्याला माहित आहे दसरा होता आणि या दसऱ्यासाठी तरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जो आहे तो द्यायला पाहिजे होता. कारण की आता मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि राज्यातील शेतकरी बांधवांना 8वा हप्ता जो आहे तो बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा यासाठी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 7वा हप्ता भेटला असेल तर 8वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. पण मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत अंतर्गत थेट पैसे जमा केले जातात. सध्या आपण जर पाहिलं तर सध्या फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेटर जे आहे ते करण्याचं काम सुद्धा या योजनेच्या माध्यमातून होत असतं. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ यशस्वीरित्या पोहोचण्यासाठी एक प्रक्रिया राबवली जाते. ती म्हणजे डीबीटी मार्फत थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार सरांना बँकेमध्ये पैसे पडण्यात एक यशस्वी प्रक्रिया करण्यात येत असते. आणि नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता दिला, आता 8वा हप्ता हा यशस्वीरित्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर द्यायला पाहिजे. कारण की अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. काही शेतातील पिके ही पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. काही कापूस असेल, हळद असेल किंवा सोयाबीन असेल, सर्व नष्ट झालेलं आहे. काही वावरात जे आहे ते राहिलेलं नाही पीक. त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता टाकायला पाहिजे. कारण की आता शेतकरी बांधवांना गरज आहे. 8वा हप्ता असेल, पीएम किसान योजना असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून हे सविस्तर जी अनुदान असेल, पीएम किसान योजना असेल, हे सविस्तर ज्या योजना आहेत याचे पैसे वाटप करण्यात यावे. आणि कर्जमाफी ही परिपूर्ण शेतकरी बांधवांची व्हायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचा तो हक्क आहे आणि ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. कारण की सध्या शेतकरी बांधवांना गरज आहे. धन्यवाद.